कागदांचे प्रत्येक प्रकारचे तुकडे करायचे. येस टीचर. तिने 15 मिनिटं होऊन दे, ह्याचं सगळं संपलं होऊ दे. मला माहिती कधी स्टार्ट होतं. आता मला म्यूट करायला लागणार आहे हा सगळ्यांना. युट्यूब लाईव्ह झालं की. आपण फेसबुकवरच्या मुलांना पण सांगितलं आहे की या पद्धतीचे तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत. चौरस कागद घ्यायचे आहेत. 2 कागदांचे अर्ध्याचे तुकडे करायचे, 2 कागदांचे तत्पुराचे तुकडे करायचे, 2 कागदांचे 1/8 तुकडे करायचे, म्हणजे प्रत्येक कागदाचे 8 समान भाग. 2 कागदांचे 1/3 तुकडे करायचे, म्हणजे प्रत्येक कागदाचे 3 समान भाग. आणि 2 कागदांचे 1/6 तुकडे करायचे, म्हणजे प्रत्येक कागदाचे 6 समान भाग. असे तुकडे करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला आजच्या सेशन मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला स्वतःला तुमच्या इथे करता येतील. आता युट्यूब पण लाईव्ह झालेलं आहे. आपण सेशनला सुरुवात करतोय, त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्यूट करणार आहे. टीचर एक्सक्यूज मी. हा, मी असं केलंय. कसं चालेल का? कसं केलं? बरोबर आहे. पण फोल्ड नाही करायचं, फक्त आराधना कट करायचे तुकडे त्याप्रमाणे. हा, मी आता म्यूट करणार आहे सगळ्यांना. तिने 1/2 2 त्रिकोणी तुकडे केलेत. हा, आता जनगणित या कार्यशाळेमध्ये सगळ्यांचं स्वागत. याच्यामधले EBCD कलेक्टिव्ह या समूहाचे सदस्य आहेत नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन, म्हणजे माझी संस्था, नवनिर्मिती एज्यू क्वालिटी फाउंडेशन, एड्युजिनी आणि नवनिर्मिती ट्रस्ट. आपण जी आता पद्धत वापरतो या कार्यशाळांमध्ये ती सक्रिय जनगणित युनिव्हर्सल ऍक्टिव्ह मॅथ या कार्यक्रमामध्ये विकसित केलेली पद्धत आहे. आणि WW सॉयर नावाचे जे आमचे गुरु आहेत त्यांच्या कल्पनेपासून सुरुवात करून हे पुढे आम्ही सगळ्यांनी डेव्हलप केलं आहे. हे डेव्हलप करण्यामध्ये जे आहेत त्याच्यातले विवेक सर, निलिमा मॅडम, स्वाती मॅडम, प्रिया मॅडम, वर्षा मॅडम, हे सगळे आपल्या बरोबर या सेशन्स मध्ये असतात बरं का. आणि या कार्यशाळा दर शनिवारी इंग्रजीमधून आणि दर रविवारी मराठीमधून होतात. एप्रिल पर्यंत होणार आहे. आता हा तुमचा एक पूर्ण कागद आहे. तुम्हाला किट बनवायला सांगितलेलं आहे, तर हा एक पूर्ण कागद आहे. त्याचे आपण 2 समान भाग केले आणि त्याला कापलं. नुसते फोल्ड करायचे नाहीयेत, आपल्याला कापायचे पण आहेत. तर आपल्याला 1/2 चे 2 तुकडे मिळाले. तर असं चौरसांपासनं तयार केलेलं किट आपण याच्यामध्ये वापरतो आहे. एक पूर्ण चौरसाचे 4 समान भाग केले तर 1/4 चे तुकडे मिळाले. युट्यूब आणि फेसबुकवर जी मुलं बघतायत त्यांनी पण चौरस कागद घेऊन असे तुकडे एकीकडे करा. आता मला सांगायचं की हा एक पूर्ण मी फिकट दाखवलाय, कारण तो आपल्या कल्पनेत ठेवायचा आहे इथून पुढे आपल्याला. तर हा 1/4 आहे. मी अजून एक 1/4 घेतला आणि अजून एक 1/4 घेतला, तर एकूण किती झाले ते लिहा बरं तुमच्याकडच्या कागदावर. तुमच्या वहीमध्ये लिहा एकूण किती झाले ते. आपण हे गेल्या दोन्ही सेशन्स मध्ये केलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी सेशन्स केली आहेत त्यांना ते लक्षात आलं असेल की 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 असं आपल्याला दिसतं आहे. झील बरोबर आहे. आणि कोणत्या प्रकारचे तुकडे घेतलेत आपण, तर 1/4 चे घेतलेत. आधी नेहमी हा विचार करायचा की तुकडा कुठल्या प्रकारचा आहे आणि तो आकडा खाली लिहायचा. मी इथे लाल रंगाने तो दाखवलाय बघा स्क्रीनवरती. कोणत्या प्रकारचे तुकडे, 1/4 चे तुकडे.
असे किती तुकडे? 3 तुकडे. त्यामुळे 3 हा आकडा वरती येणार आहे. समृद्धी बरोबर आहे. तर 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 बरोबर 3/4 कसे होतात? हे 3/4 का होतात हे आपण याच्या आधीच्या दोन्ही सेशन्स मध्ये केलेलं आहे, तुमच्या लक्षात असेल तर. आणि ज्यांनी आधीचं सेशन पाहिलं नसेल त्यांनी जरूर आधीचे व्हिडिओज ह्याच्यातले पहा, अपूर्णांक भाग 1 आणि अपूर्णांक भाग 2. आता पुढचं बघा, हा परत आपल्या मनात असलेला एक पूर्ण आहे. आपण जे अपूर्णांक घेतोय तो या एक पूर्णचे घेतोय, म्हणून तो मनातला फिकट ठेवलेला आहे आपण इथे. आता हे किती झाले ते लिहा तुम्ही. लिहा किती झाले, लिहा आणि कॅमेऱ्यात दाखवा. किंवा चॅट मध्ये टाईप करा. कृष्णा बरोबर आहे. दुर्गाताई चॅट मधलं पण बघते ना? गौरी बरोबर आहे. साक्षी जरा तपासून बघ बाळा. आर्या इंदिरा बरोबर आहे. आविष्कार छान. आता बघूया हे किती झाले. कोणत्या देवयानी प्रकारचे बरोबर. तुकडे घेतलेत? हे 4चे तुकडे घेतलेत. म्हणजे एका कागदाचे 4 समान भाग केल्यावर जो तुकडा मिळतो त्या प्रकारचे. म्हणून आपण खाली छेदामध्ये आधी 4 लिहिलं. छेद 4चे तुकडे घेतलेत. किती तुकडे घेतलेत? 5 तुकडे घेतलेत. म्हणून वरती अंशामध्ये आलं 5. म्हणजे 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 असं 5 वेळा घेतलं की आले 5/4. आता ह्या संख्या तयार करायच्या तुमच्याकडचे तुकडे वापरून. तुम्ही फ्रॅक्शन किट तयार केलेलं आहे ते तुकडे वापरून. आता छेद 8चे तुकडे घ्यायचे. छेद 8चे तुकडे घ्या. मी अजून किती घ्या ते सांगितलेलं नाहीये. मी आता सांगितलंय छेद 8चे तुकडे घ्या फक्त. तर छेद 8चे तुकडे घ्या. घेतले छेद 8चे तुकडे. छेद 8चे 5 तुकडे घ्या. तुमच्याकडचे तुकडे वापरू. छेद 8चे 5 तुकडे घ्या. घेतले का? म्हणजे असे आले असतील बघा. 1/8चे तुकडे 5 आले तुमचे. मी हा कल्पनेतला एक तसाच ठेवलाय. तो आपल्या मनामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं. एक पूर्ण जो आहे तो आपल्या कल्पनेत आहे, तो आपल्या मनामध्ये आहे. आणि 1/8चे आपण 5 तुकडे घेतले. बरोबर आहे प्रणव? बाकी सगळ्यांनी घेतलेत का? दाखवा कोणी कोणी घेतलेत त्यांनी. इंदिरा बरोबर आहे. जाई बरोबर आहे. झील बरोबर आहे. गौरी बरोबर आहे. देवयानी बघ बाळा कितीचे तुकडे घेतलेत, कशाचे कुठले तुकडे घेतलेत बघ. प्रेम तुझ्याकडे आहेत का तुकडे? देवयानी सृष्टी बरोबर आहे. दाखवा दाखवा कॅमेऱ्यात दाखवा. मंगेश बरोबर आहे. आता बरोबर आहे की नाही हे तुम्ही स्क्रीनवरच्या उत्तरातनं आपलं आपण पण बघायला शिका बरं. म्हणजे दरवेळी जर आपल्याला कॅमेऱ्यात दाखवणं शक्य नसेल तरी आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की आपलं बरोबर आहे की नाही. आविष्कार साक्षी बरोबर आहे. आता परत छेद 8चे तुकडे घ्यायचे. छेद 8चे 16 तुकडे घ्यायचे. आणि आता दाखवू नकाच. आता मी फक्त शेवटी एक प्रश्न विचारणार आहे, तुमचं तुम्हाला कळेल बरोबर आहे का नाही. छेद 8चे एकूण 16 तुकडे घ्यायचे. म्हणजे तुम्हाला छेद 8चे तुकडे 2 कागदांमधून तयार करावे लागतील.
बघा इथे एका पूर्ण चौरसाचे 8च तुकडे करायचे. पण मग जेव्हा 8 पेक्षा जास्त तुकडे हवेत तेव्हा पुन्हा दुसरा चौरस फाडून त्याच्यातून आपल्याला 8 तुकडे करावे लागतील. हा, तरच तुम्ही 8 पेक्षा जास्त तुकडे घेऊ शकता. ते दुसऱ्या चौरसातनं काढायचे. 16 दिसल्यावर एका चौरसाचे 16 भाग करायचे नाहीयेत. 16 खाली असेल तरच आपण एका चौरसाचे 16 भाग करणार आहोत. छेदात 16 आले तर 16 भाग. छेदात 8 आहेत म्हणजे एका चौरसाचे 8च भाग करायचेत आणि त्याच पद्धतीचे तुकडे आपल्याला घ्यायचे. चैताली नीट ऐक. एका तुकड्याचे एकाचे किती भाग करायचे बघ. एका चौरसाचे 8 समान भाग करायचे आणि तसे 16 घ्यायचे. म्हणजे 2 पूर्ण कागदांच्या इतकं ते होणार आहे. कल्याणी नीट ऐक. 2 पूर्ण कागदांच्या इतकं होणार आहे. एका चौरसाचे 8च भाग करायचे पण घ्यायचे 16 त्या प्रकारचे, म्हणून 2 कागदांमधनं ते घ्यावे लागतील आणि तुमचे 2 पूर्ण होतील. ज्यांचं सानिया आता झालं नसेल ना त्यांनी हे नंतर करा तयार. लिहून ठेवा की 16/8 तुम्हाला तयार करायचे असं लिहून ठेवा आणि ते सेशन संपल्यावर स्वतः कागदाचे तुकडे करून तयार करा. ठीक आहे. आता हा परत आपल्या मनातला एक पूर्ण. आता 1/6 तुकडे करायचे म्हणजे एका पूर्णचे 6 समान भाग करायचे. हे मात्र करून घ्या तुमच्याकडे नसले तर. मी थांबणार आहे 2 मिनिटं. एक पूर्ण चौरस घ्या तुमचा आणि त्याचे 6 समान भाग करून घ्या. मी 2 मिनिटं थांबते आहे. एका पूर्ण चौरसाचे 6 समान भाग करून घ्या. नुसते तुकडे करायला सांगितलेत. निहारिका तुकडे करायला सांगितलेत नुसते. केले 6 समान भाग. झाले की मला असं दाखवा म्हणजे मला कळतं. व्हेरी गुड. नागेश सरांकडच्या मुलांचे झाले, प्रेमकडचे झाले. व्हेरी गुड. सौम्या झाले. आता सौम्या तू 3 समान भाग करून त्याचे आडवे केलेत. पण या अशा उभ्या पट्ट्या करा की जास्त सोपं जाणार आहे. 6 उभ्या पट्ट्या तयार करा. इंदिरा बरोबर आहे. पण इंदिराचं एक चौरस नाही दिसत. इंदिराचं एक जो आहे ना चौरस नाही दिसत. बघूया इंदिराला पिन करूया. इंदिरा दाखव काय आहे.
इंदिरा, हा. तुझा एक पूर्ण चौरस आहे का इंदिरा? चौरस नाही वाटत आहे एक पूर्ण. इंदिरा अनम्यूट कर स्वतःला. तुझा एक पूर्ण केवढा आहे दाखव इंदिरा. एक पूर्णचा चौरस दाखव. हा. आता एकसारखे चौरस घेऊन त्याचे आपल्याला भाग करायचे. एकसारख्या मापाचे चौरस घ्यायचे. तुझा 1/2 दिसतोय. तू बरोबर 2 समान भाग त्याच चौरसाचे केलेस. हा. त्याचे 6 समान भाग केले. तो चौरस पण तेवढाच आहे का बघ इंदिरा. ते 6 तुकडे सुरुवातीला जो चौरसावर चौरस ठेवून बघ. आहे 6 समान भाग केलेला तो पण तेवढाच आहे का चेक कर. हो आहे. मग दाखव 6 समान भाग चिकटवल्यावर चौरस झाला का दाखव. एकाला एक चिकटवून. मग हे तर 12 भाग झाले ना मूळ चौरसाचे. खाली पण 6 बसतील ना अजून. हा. हो की नाही. मग अशी हो. पूर्ण पट्टी झाली पाहिजे तेवढ्या उंचीची म्हणजे ते 6 समान भाग होते. हा. हा असे करून घे. 6 अशा पट्ट्या करून घे. स्क्रीनवर दिसतायत बघ. त्याच्या अर्धे केलेस. हा. पुढे जाऊया. मंगेश तू कसे केलेस? मंगेश दाखव. मंगेश चौरसाचे 6 समान भाग. बरोबर. तू काय केलं 3 पट्ट्या केल्या आणि मग त्याचे अर्धे अर्धे केले. हो ना. या 3 पट्ट्यांचे अर्धे अर्धे केले म्हणजे या अशा 3 पट्ट्या केल्या मंगेशनी आणि त्याचे असे अर्धे केले. हा. आता आपल्याला असे अर्धे करायचे म्हणजे ते सोपं जाणार आहे. मंगेश असे उभे अर्धे भाग करा 3 पट्ट्यांचे. हा. करून घ्या सगळ्यांनी. मी अजून 2 मिनिटं थांबते 1/6 करण्यासाठी. हेमा, असे 2-3 करून त्याचे 2 करायचे नाहीयेत. म्हणजे अर्धा करून त्याचे 3 करायचे नाहीयेत. उभ्या चौरसाचे 6 तुकडे करायचे. उभ्या पट्ट्या आल्या पाहिजेत. दुर्गा फेसबुक आणि युट्यूब वरती लिंक टाकली आहेस का झूमची? दुर्गा झील बरोबर आहे. दुर्गा फेसबुक आणि युट्यूब वर झूमची लिंक टाकली आहे. नाही टाकली अजून. टाकू का? हा. देवयानी तू कसे केलेस? तो चौरस वाटत नाहीये बाळा. आता आपण पुढे जाऊया. हा. आता तुम्हाला मी
एक अपूर्णांक तयार करायला सांगते की छेद 6चे तुकडे घ्यायचे. म्हणजे आता तुम्ही ज्या पट्ट्या तयार केल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. हा, छेद 6चे 2 तुकडे घ्यायचे. म्हणजे 2/6 दाखवा बरं कॅमेऱ्यामध्ये. 2/6 2/6 दाखवा कॅमेऱ्यामध्ये. शाबास. प्रणव बरोबर आहे. घेतले सगळ्यांनी 2/6. आता इंदिरा पुढचं. बरोबर आहे. आता पुढचा अपूर्णांक. छेद 6चे तुकडे घ्यायचे. छेद 6चे 7 तुकडे घ्यायचे. म्हणजे एका कागदातून केलेले 6 आणि वरती तसला अजून एक पाहिजे आपल्याला दुसऱ्या कागदातून केलेला. असे छेद 6चे 7 तुकडे घ्यायचे. आपण हे सगळं गेल्या वेळेला तुम्ही स्वतः शोधत आपण केलेलं आहे. बरोबर आहे, आठवतंय ना? छेद 6चे 7 तुकडे घ्यायचे. व्हेरी गुड. पुढे जाऊया. आता 2/4 घ्या. आधी बघायचं छेद किती आहे, कुठले तुकडे घ्यायचे. छेद 4चे तुम्ही लिहून ठेवलंय ना, चतकोराचे तुकडे घ्यायचे. चतकोराचे 2 तुकडे घ्यायचे. 2/4 घ्या. आणि त्याच्यामध्ये मिळवायचे, म्हणजे त्याच्याशी जोडायचे, त्याच्या बरोबर घ्यायचे 1/4. म्हणजे छेद 4चे आधी 2 तुकडे घेतले आणि मग छेद 4चा अजून एक तुकडा घेतला. बरोबर आहे इंदिरा. मंगेश दाखवा काय घेतलं. सौम्या छेद 4चे 3 तुकडे घ्यायचे. मंगेश मला ना कॅमेऱ्यात नीट दिसत नाहीये. हा बरोबर आहे मंगेश, बरोबर आहे. मनस्वी बरोबर आहे. सौम्या छेद 4चे 3 तुकडे घ्यायचे. आधी 2 घेतले मग 1 घेतला, मिळून छेद 4चे 3 तुकडे झाले. बरोबर आहे. नागेश वाईकर सरांच्या इथली मुलं पण छान करतायत. ते सर आहेत म्हणून मी त्यांच्याकडे खूप इकडनं लक्ष देत नाहीये, पण सरांचं लक्ष आहे त्यांच्याकडे आणि ते बरोबर चाललंय. तुमचे छेद 4चे 3 तुकडे आले. एकूण उत्तर आलं 3/4. आता 2/6 घ्या. आता आपण छेद 6च्या पट्ट्या केल्या तशा 2 पट्ट्या घ्या. 2/6. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 1/6. त्याच्यामध्ये 1/6 मिळवायचे. बरोबर आहे. बिल उत्तर किती आलं लिही. शाबास. झील बरोबर आहे. श्रावणी दाखवलंयस का तू कॅमेऱ्यात? उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. प्रेम उत्तर दाखव एकदा नीट. प्रेम उत्तर दाखव परत एकदा नीट कॅमेऱ्यामध्ये. प्रेम बरोबर केलंय, फक्त ते उत्तर कॅमेऱ्याच्या समोर नाही आलं, साईडला गेलं. 2/6 अधिक 1/6. पुढे किती लिहिलंय प्रेम?
गेला प्रेम? प्रेमचं दिसतच नाहीये. प्रेम अनम्यूट कर. प्रेम अनम्यूट केलं का? मनस्वी तू दाखव. कॅमेऱ्यात दिसत नाहीये मनस्वी. ओके, याचं उत्तर तुमचं आलं 3/6. प्रणव बरोबर आहे. 6चे 3 तुकडे आले. आता पुढचं चित्र मी दाखवणार आहे आणि त्या चित्रासारखे तुकडे तुम्ही मांडायचे. तुमच्याकडे त्या सगळ्या प्रकारचे तुकडे आहेत. चित्र बघून तसे तुकडे मांडायचे आणि मग ते मांडल्यानंतर एकूण किती झालं ते सांगायचंय. आता चित्रातल्या प्रमाणे मांडा. तो मागचा जो चौरस दिसतोय तो आपल्या मनात आहे हे लक्षात ठेवायचं. तो प्रत्यक्षात नाही घ्यायचा आहे. आपल्याला फक्त 1/2चा तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध्याचा. तो तुकडा घ्या आणि 1/4चा तुकडा घ्या आणि सांगा एकूण किती झाले. आता तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला उत्तर द्यायला. अनम्यूट करा आणि सांगा किती झाले एकूण. 3 काय? 3/4. 3/4. 3/4 व्हेरी गुड. सगळ्यांचे झाले 3/4. 4/3 कोण म्हणताय? 4/3 का 3/4? 3/4. आता बघा, आपण काय बघितलं गेल्या वेळी? आपण हे बघितलं की अपूर्णांक मोजत असताना तुकडे आपले सारख्या मापाचे हवे. हे आपण गेल्या वेळी बघितलंय की आपले तुकडे कायम सारख्या मापाचे हवेत, तरच आपल्याला अपूर्णांक मोजता येतात. मग काय करावं लागेल? हे आपल्याकडे 1/2 आणि 1/4 आहे. यांना सारख्या मापाचे करायला काय करावं लागेल? तर तो 1/2 तुम्ही मनातल्या मनात कापून घेतलात ना, आणि मग 1/4चे 2 तुकडे झाले त्याच्या जागी. म्हणजे एकूण झाले 3/4. झाले का सगळ्यांचे? उत्तर आलं 3/4. सांगितलं तुम्ही सगळ्यांनी. युट्यूब आणि फेसबुक वरच्या मुलांनी पण करा आणि उत्तर तिकडे चॅट बॉक्स मध्ये लिहा. तिथे स्वातीताई बघतायत, दुर्गाताई बघतायत, प्रियाताई बघतायत, सगळे बघतायत तुमचं. आता पुढचं परत याच्यासारखे तुकडे मांडा आणि एकूण किती झाले ते सांगायचंय. एकूण किती झाले ते सांगायचंय. प्रेम, प्रेम अनम्यूट कर स्वतःला. प्रणव, कोणत्या प्रकारचे तुकडे घेतलेत बघा. काय झालं? प्रेम काय झालं? 2/8. हे 2/8 झाले का? 1/2 अधिक 1/6 मिळून काय रे? 3/6 झाले. कसे दाखव प्रेम?
तुमच्याकडे व्हिडिओला रेंज थोडी कमी आहे मला वाटतं, त्यामुळे तुमचा व्हिडिओ लॉक होतो मध्ये मध्ये. आता बघू ना काय केलंय. प्रेम किती झाले? प्रेम, मला तुझे तुकडे दाखव. अनम्यूट कर, तुकडे दाखव आणि सांग. तुकडे झाले 2/2. तुकडं समजले 6/1. किती झाले मग त्याला? प्रेम, कुठल्या प्रकारचे तुकडे कापले? हे 1/2 कसं कापलं सारखे तुकडे व्हायला? 1/4. 1/2 चे किती भाग केले? 4 भाग केले, मग 1/8 झाले. पण हा शेजारचा 1/6 आहे, 1/8 नाहीये तो. म्हणजे तुम्हाला याचे 1/6 चे तुकडे व्हायला पाहिजेत. मग किती तुकडे करशील 1/2 चे? 4 केले तर 1/8 चे होणार आहे. 3. व्हेरी गुड. म्हणजे 1/2 चे 3 तुकडे केले की असे 1/6 चे तुकडे झाले, बरोबर? आणि 1/6 चे मग टोटल किती झाले एकूण मिळून? 1/6 चे किती तुकडे झाले सगळे मिळून? प्रेम, 12. 1/12. हे 1/6 चे इथे किती तुकडे झालेत बघ? हा प्रत्येक तुकडा 1/6 चा आहे. 6/4. 6/4 म्हणायचं का 4/6 म्हणायचं? 4/6. खाली आकडा लिहायचा 6, कारण की 6 चे तुकडे कुठल्या प्रकारचे तुकडे? आणि वरती 4 लिहायचं. समजलं का प्रेम? 4/6 कसे आले? व्हेरी गुड. आता पुढचं करा हा सगळेजण. आता पुढचं परत तुकडे मांडा एकसारखे. इथे जे दाखवते मी तसे 1/3 आणि 1/6. 1/3 मांडा, 1/6 मांडा आणि विचार करा की तुकडे सारख्या मापाचे करायला काय करावं लागेल? इंदिरा, इंदिरा अनम्यूट कर स्वतःला. काय करावं लागेल सांग? तुकडे सारख्या मापाचे करायला काय करावं लागेल? आराधना, तुला सांगायचंय. अनम्यूट कर आराधना. टीचर, मागचे जे 2 व्हिडिओ होते ना, तर म्हणजे मी आज जॉईन झाले, तर आमच्या टीचरने आज आम्हाला मेसेज पाठवला तुमचा, तर ते 2 व्हिडिओ मला समजले नाही टीचर. तर ते बघत बघत केलं की समजणार आहे आराधना. ते फेसबुक वरती 2 व्हिडिओ आहेत, जनगणित EBCD मॅथच्या फेसबुक पेजवर. तिकडे जाऊन ते करत करत करायचेत. अपूर्णांक भाग 1, अपूर्णांक भाग 2 हे कृती करत साहित्य घेऊन तिथे सांगितलंय त्याप्रमाणे केलंस ना की समजेल. मग आजचं काही समजलं नाही तर ते व्हिडिओ आधी करून त्याच्यानंतर पुन्हा आजचं कर, म्हणजे मग समजेल. आणि मग जे नाही समजणार ते पुढच्या वेळी विचार, ठीक आहे? आता बघा, 1/3 चे सारखे तुकडे करायचे म्हणजे किती करावे लागतील? 2 सारखे भाग करावे लागतील. केले का? आणि उत्तर 3/6 आलं का? हात वर करा उत्तर 3/6 आलं असेल तर.
आणि मी 2 मिनिटं अनम्यूट करणार आहे. कोणाला समजलं नाही आहे त्यांनी सांगायचंय. ज्यांना समजलंय, ज्यांचं 3/6 आलंय त्यांनी हात वर करायचाय फक्त. आणि कोणाला समजलं नसेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करून विचारायचंय. टीचर हा, बरोबर आलंय. आपल्याला गुप्त इथे येऊन का खाती तरी जाणं बाहेर. कोणाला नाही समजलंय? कोण म्हणताय समजलं नाहीये? मला नाही हात थोरात. मला नाही समजलं. 1 मिनिट. हा, मॅम मलाही नाही समजलंय. मॅम मला परत सांगते. कोण? स्नेहा थोरात म्हणली का? श्रेया थोरात? 2-3 जण म्हणतायत. 2-3 जण म्हणतायत. बरं, खूप जण म्हणतायत समजलं नाही, तर मी परत एकदा सगळ्यांना समजावून सांगते. आता हे बघा, मी हे शेअर थांबवते म्हणजे तुम्हाला मोठा व्हिडिओ दिसेल सगळ्यांना. आता तुम्हाला हे सांगितलं होतं करायला. बघा, असा 1/2 दिला होता. सॉरी, आजचा प्रॉब्लेम काय होता? 1/3 होता का? 1/2 अधिक 1/3. नाही, 1/3 अधिक 1/6 होता. बघा, हा 1/3 घ्यायचा होता आपल्याला. एवढा 1/3 घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये 1/6 मिळवायचा होता. तर 1/3 हा एवढा अधिक 1/6 एवढं करायचंय आपल्याला. नीट लक्ष द्या. आपण काय म्हणलं? 1/3 अधिक 1/6 मांडलं. आता तुकडे सारख्या मापाचे पाहिजे तरच आपल्याला म्हणजे किती झाले हे सांगता येतं. मग तुकडे सारख्या मापाचे व्हायला मला हा तुकडा ज्या मापाचा आहे त्या मापाचा याला करता येतो का? हा 1/3 आहे. याला मी जर असा कापला तर हे असे 2 तुकडे येतील. 1/3च्या जागी हे असे 2 तुकडे येतील 1/6चे. बरोबर? म्हणजे एकूण झाले 3 तुकडे, पण कुठल्या प्रकारचे? 1/6चे. आता स्क्रीनवर बघूया परत एकदा. 1/3 अधिक 1/6. तुकडे आपल्याला 1/6च्या मापाचे करता येतात का? तर 1/3 ला जर आपण कापलं तर असे 2 तुकडे होतात त्याच्या जागी 1/6चे. म्हणजे एकूण 1/6चे 3 तुकडे झाले. म्हणजे हे 3/6 झालं, अर्ध्याच्या इतकं झालं. इथे मी तुम्हाला दाखवलं तेव्हा ते अर्ध्याच्या इतकं झालेलं दिसतंय. आता पुढचं करा. हे बघा, असे तुकडे मांडा. 1/4 आणि 1/8चे 2 असे मांडा. गीताताई, श्रेया थोरातलं माईक चालू करायचंय, तिचं काहीतरी बोलायचंय चॅट बॉक्स मध्ये. श्रेया थोरातचा माईक चालूच आहे.
बोल श्रेया. श्रेया अनम्यूट कर आणि बोल. कुठे आहे श्रेया? श्रेया अनम्यूट करता येईल तुला आता. स्वतःला अनम्यूट कर आणि बोल. हा कर अनम्यूट श्रेया स्वतःला. कुठे गेली श्रेया? श्रेया तिचा अगं अनम्यूटच आहे. मे बी रेंज प्रॉब्लेम आहे, कारण मला इथनं पण तिला पिन नाही करता येते. हा अनम्यूट आहे ना ती. हो अनम्यूट आहे. आणि ती चॅटला म्हणते मला हे होत नाहीये म्हणून. हा तिला ते रेंजचा इश्यू असेल. श्रेया बाहेर पडून परत ये 10 तर बोलता येते का? श्रेया तुझं बोललेलं ऐकू येत नाहीये श्रेया आम्हाला काही. तू एकदा लॉग आउट कर आणि आत ये परत. हे 1/4 आणि 1/8 चे 2 तुकडे मांडले का सगळ्यांनी? आता मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करणार आहे, म्हणजे अलाउ करणार आहे. आणि एकूण किती आलंय उत्तर ते सांगायचं मला. 4/8 आलंय. 8/4. कोण म्हणतंय 8/4? मला कळू दे 8/4 कोण म्हणतंय. हात वर करा. 8/4 कोण म्हणतंय त्यांनी. 4/8. 4/8. 4/8. कोणाला तरी 8/4 वाटतंय ना. कुणाला वाटतंय 8/4? मॅम 4/8. 4/8. ओके आता बघूया काय करायचं. तुकडे सारख्या मापाचे पाहिजेत, म्हणजे या 1/4 ला कापावं लागेल. हा त्याला कापलं, त्याच्या जागी 2 झाले 1/8 चे तुकडे, म्हणजे एकूण 1/8 चे 4 तुकडे झाले. हा म्हणजे झाले 4/8. पण आता जेव्हा तुम्ही तुकडे प्रत्यक्ष घेऊन कराल ना, तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी मजा करायला सुचतील. हातामध्ये तुकडे असले की वेगवेगळ्या गोष्टी सुचतात बर का. आता बघा, समजा हा आपलं होतं 1/8 ते 2 तुकडे होते आणि 1/4 चा 1 तुकडा होता. ती मजा कृष्णाने केली आहे. 1/8 चे 2 तुकडे आहेत, ते एकाला एक चिकटवून त्याच्या जागी आपण 1/4 पण घेऊ शकतो तुकडे सारखे करायला. हा म्हणजे तुकडे सारखे करायला जसं तुम्ही वरच्या तुकड्याला कापू शकत होतात 1/8 चे करायला, तसंच हे जे खालचे 2 तुकडे आहेत त्याला चिकटवू पण शकता ना, म्हणजे 1/8 चे 4 चे तुकडे झाले. हा मग 1/4 चे 2 तुकडे घेतले म्हणजे 2/4 झालं. पण हे असं 2/4 झालं तर परत हे 2 तुकडे एकसारखे आहेत, याला आपण चिकटवू शकतो. एकसारखे तुकडे चिकटवता येतात, त्यामुळे आपल्याला 1/2 पण त्याचं उत्तर येईल. हा म्हणजे एकाच प्रश्नाचं उत्तर 4/8 आलं तुमचं सगळ्यांचं. किंवा त्याचं 2/4 पण येऊ शकतं आणि त्याचं 1/2 पण येऊ शकतं. आता हे शोधा उत्तर. असे तुकडे मांडा आणि याचं उत्तर शोधा.
ते असे तुकडे मांडा आणि याचं उत्तर शोधा. आणि मी अनम्यूट करणार आहे सगळ्यांना. तुकडे मांडले की पटकन उत्तर सापडणार आहे तुम्हाला. टीचर 7/8 आलं. 7/8. मॅम 5/6. नाही टीचर 7/8 येते. 5/6 कोणाचं आलंय? 7/8. काय केलंय? 7/8. 7/8. मला 5/6 कोणाचं आलंय ते बघायचंय. मॅम माझं चुकलं तर मी 1/2 ला फक्त 2च भाग पाडले होते ना. हा, मग आता किती पाडले? 4. 4 पाडले, म्हणजे एकूण किती झाले? 7/8. व्हेरी गुड, शाबास. आता मी हे दाखवलंच नव्हतं, मला माहिती होतं तुम्हाला शोधता येणार आहे. समजलं. कोण म्हणतंय मला नाही समजलं? मॅम मी दिव्या सोनवणे, मला समजलं नाही. एक मिनिट. हा, दिव्या सोनावणे. हा, कुठे गेली दिव्या सोनावणे? दिव्या, मॅम मला समज. दिव्या तुझ्याकडे तुकडे आहेत का? मला समजलंय. दिव्या व्हिडिओ चालू कर तुझा. दिव्या व्हिडिओ चालू कर. हा, दिव्या तुकडे आहेत का तुझ्याकडे? अनम्यूट कर स्वतःला. नाही मॅम तुकडे नाहीये. हा, मग तुकडे नसल्यामुळे समजलं नाही. मग तुकडे स्वतः घेऊन करायला पाहिजे दिव्या. तर हा सेशन झाला की हा व्हिडिओ अवेलेबल असतो, युट्यूबवर पण असतो आणि फेसबुकवर पण असतो. हा, तर प्रत्येक वेळी प्रॉब्लेम ठेवला समोर की पॉज करायचा दिव्या व्हिडिओ. व्हिडिओ पॉज करायचा आणि आपल्या हातात तुकडे घेऊन करायचे. पण इथे आता तू बघ या चित्राकडे. चित्र दिसतंय ना तुला? पिवळा 1/2 दिसतोय, हिरवा 1/4 दिसतोय ना? आता कल्पना कर की हा 1/8 सगळ्यात छोटा आहे, बरोबर? आता ह्याच्यासारखे आपल्याला 1/4 मध्ये करायचे असले त्या हिरव्या तुकड्यात किती तुकडे होतील? मॅम रेंजचा प्रॉब्लेम येतोय. हा, पण हिरव्या तुकड्यामध्ये किती तुकडे होतील सांगता येत आहे का तुला? बघ, चित्र दिसतंय का तुला? मॅम 2 होतील. 2 होतील. व्हेरी गुड. हिरव्यामध्ये 2 झाले आणि पिवळ्यामध्ये किती होतील? मॅम 4. 4. व्हेरी गुड. पिवळ्यामध्ये 4, हिरव्यामध्ये 2, म्हणजे 4 आणि 2 6, आणि हा एक जांभळ्या रंगाचा 7. बरोबर आहे? म्हणजे 7/8 झाले ना. 8/8 चे 7 तुकडे झाले ना. येस मॅम. समजलं दिव्या? हो मॅम समजलं. व्हेरी गुड. पुढच्या वेळी कागद घेऊन बसायचं. हा, तुकडे घेऊन बसायचं म्हणजे कळतं. तू रेंजचा प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ बंद ठेव, म्हणजे तुला नीट दिसेल सगळं. आता हे शोधा, तुकडे ठेवा आणि शोधा. मी आता सगळ्यांना म्यूट करणार आहे 2 मिनिटं, जोपर्यंत तुमचं शोधून होत नाही तोवर. शोधून होईपर्यंत सगळ्यांना म्यूट केलंय. उत्तर शोधा एकत्र मिळून. तुमचं उत्तर शोधून होईपर्यंत मी थांबणार आहे.
मला सारख्या मापाचे तुकडे करायला हवेत. आता विचार करायचा आहे की कुठल्या कशाचे तुकडे केले तर सारख्या मापाचे तुकडे मिळतील. असं विचार करा, तुमच्या हातातले तुकडे वापरा आणि उत्तर शोधा. आता मी अनम्यूट करणार आहे तुम्हाला. मॅम हा, 5/6 समजलं नाही. आलंय 5/6. याच्यापेक्षा वेगळं कोणाचं आलंय? 6. मॅम 3/3. संतोषी तुझं किती आलंय? 5.3. मॅम 7/8 7/8 8 कसे आले? 5.3. आता विचार करा बरं का, 5/3 आले कुणाचे तरी, तर 3 जर यायचे असतील म्हणजे हा 1/3 आहे आणि या 1/2 मध्ये असे 4 बसले, तेव्हा उत्तर 5/3 आलं. या निळ्यासारखे पिवळ्यामध्ये 4 बसणार आहेत का? नाही ना. मग कुणाचं तरी आलंय 6/8, तर तुमच्याकडचे 6/8चे तुकडे ह्याच्यात बसतील. 1/2 मध्ये 6/8चे बसतील 4 तुकडे, 3/3. आणि या निळ्या तुकड्यावर बसतील का 6/8चे तुकडे? नाही मॅम, नाही बसणार. निळ्या तुकड्यावर 6/8चे तुकडे नाही बसणार. नाही बसणार. मग कुठले तुकडे बसतील? संतोषी बोल, तुला काय सांगायचंय? टीचर 10/12 येणार आहे उत्तर. 10/12 आलंय संतोषीच. हा, संतोषी कुठले तुकडे ठेवले त्याच्यावर? 5/6. कोणाचं 5/6 आलंय आणि कोणाचं 10/12 आलंय. हा, आता गंमत बघा. माझं ना 5/6 आले. 5/6. हा, आता गंमत बघा. हा आपला एक पूर्ण आहे. माझे पण 5/6 आले. हा, मी आता शेअर थांबवते म्हणजे सगळ्यांना दिसेल व्हिडिओ माझा. हो मॅडम. आता काही लोकांचं उत्तर आलंय 5/6. म्हणजे 6/6चे 5 तुकडे म्हणजे एवढं आलंय. हे एवढं आलंय. आणि काही लोकांचं आलंय 10/12. म्हणजे हे 6/12चे एवढे. हा, आता बघा 5/6 आणि 10/12 हे सारखे आहेत का? 5/6 आणि 10/12 सारखे आहेत का? हे या तुकड्यांकडे बघून सांगा. सारखे नाहीये ते. हो.
6 आणि 10/12 हे सारखे एका मोठ्या तुकड्याचे दोन घेतलेत ना? हा 5/6 आणि 10/12 हे सारखे आहेत का नाही? हो आहेत. हा म्हणजे 5/6 आलंय त्यांचं पण बरोबर आहे आणि 10/12 आलंय त्यांचं पण बरोबर आहे. हा आता हे कसं आलं ते बघूया. 1/2 मध्ये सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला अॅनिमेशनच नाहीये. 1/2 होता. हा एक मिनिट हे थांबवूया. 2/2 ओके 2 मिनिटं थांबव. 2/2 1/2 होता याच्यामध्ये छेद 6चे हे छेद 6चे 3 तुकडे बसले. 1/2 मध्ये हे असे 3 तुकडे बसले. हा आणि त्याच्या पुढे होता 1/3 असा 1/3 होता. याच्यामध्ये छेद 6चे 2 तुकडे बसले. म्हणजे हे 3 आणि 2 मिळून 5 झाले. म्हणजे छेद 6चे 5 तुकडे 5/6 झालं. आता पुढे जाऊया. हे शोधा. 3/4 घ्या. 3/4 घ्या. छेद 4चे 3 तुकडे घ्या. चतकोराचे 3 तुकडे घ्या. घेतले. इंदिरा सौम्या बरोबर आहे. याच्यामधून वजा करायचे म्हणजे काढून घ्यायचे 1/4. 1/4 काढून घ्यायचे. किती आलं? 2/4 अर्धा 2/4 व्हेरी गुड. 2/4 2/4 व्हेरी गुड. आता पुढचा प्रॉब्लेम देणार आहे. 5/2 घ्या. म्हणजे अर्ध्याचे 5 तुकडे घ्यायचे. असले तर घ्या नसले तर मनात घ्या. मनात धरा की आपल्याकडे अर्ध्याचे 5 तुकडे आहेत. त्याच्यामधून काढून घ्यायचे 3/2 म्हणजे अर्ध्याचे 3 तुकडे. 2/2 एक अख्खा पूर्ण. व्हेरी गुड. 2/2 म्हणजे अख्खा पूर्ण. 2/2 एक पूर्ण होणार. 2/2 एक पूर्ण. 2/2 व्हेरी गुड. कमलेश मंगेश मंगेश किती आलं? कमलेश मंगेश 2/2 व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता 1/2 घ्या. अर्धा घ्या. अर्धा अर्धा घ्या. त्याच्यामधून काढून टाकायचा आहे 1/4. हो अर्ध्यामधून चतकोर काढायचा आहे. 1/4 अर्ध्यामधून चतकोर काढल्यावर काय उरणार आहे? 1/4 2/4 व्हेरी गुड. 1/4 चतकोर. व्हेरी गुड. सगळ्यांना समजलंय का? समजलं नसलं तर आता परत म्हणणं चॅनल बदलायचं आणि विकेट पडते. समजलं असलं तर असं करा. समजलं नसलं तर असं करा. म्हणजे मला कळतं कोणाला नाही समजलंय. सगळ्यांना समजलंय. संतोष समजलं नाहीये का? समजलं. हा संतोषी समजलं का सगळ्यांना?
हो समजलं. शाबास. हे सेक्शन किती वाजेपर्यंत आहे? हे आता संपलं आहे. आता शेवटचा प्रश्न आहे. हे मनात करायचे बरं का आता पुढचे. एका पूर्णची कल्पना करा. एक पूर्ण चौकोन डोळ्यासमोर आणा. किती वाजेपर्यंत त्याच्यामधून आहे? 1/4 काढायचे तर किती उरणार? 3/4. 3/4. 3/4. आता पुढचं कोण म्हणताय 4/3? मंगेश. मंगेश मंगेश मॅडम बोला. एक पूर्ण मधून चतकोर काढला तर किती उरणार? 3/4. थांबा, मी मंगेशला विचारलंय फक्त. तुमचं नाव मंगेश आहे काय? मंगेश किती उरणार? 3/4. व्हेरी गुड. आता पुढचं बदलून देते. 1/3 काढायचं आहे, किती उरणार? माझ्या बाबतीत तर बाबा हे खरं आहे आणि मला खूप इच्छा होती की इतकं छान मनात करायचंय. एक पूर्ण मधून 1/3 काढायचा आहे. मेघा, तुझा हा चुडा भरून झालाय. किती दिवसांनी तो अशा कोणाच्या घरी आवाज येतोय? म्यूट करायला लागेल मला सगळ्यांना. आपल्याला एक पूर्ण मधून बघा, आता हा माझ्याकडचा एक पूर्ण दिसतोय का सगळ्यांना? एक पूर्ण याच्यामधून 1/3 काढला तर किती उरले? 2/3 उरले का? 2/3. म्हणजे जर का मी असा एक पूर्ण बघितला मनातल्या मनात, अख्खा तुकडे न केलेला, असा एक पूर्ण बघितला तुकडे न केलेला, त्याच्यामधून मला 1/3 काढायचा आहे. म्हणजे 3/6 तुकडे केले पाहिजेत ना, 3 समान भाग केले पाहिजेत, तेव्हाच मला 1/3 काढून घेता येतो. मग 1/3 काढून घेतला तर 2/3 उरला. आलंय लक्षात? आता हे नंबर लिहून घ्या. ebcdmath.org वेबसाईट लिहून घ्या. जे लोक आज पहिल्यांदा पाहता आहेत त्यांनी या वेबसाईट वरती जाऊन आणि युट्यूब आणि फेसबुक वरती जाऊन आधीचे व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे मग आजचं केलेलं समजेल. आणि हे व्हिडिओ नुसते बघायचे व्हिडिओ नसतात. आपला हा कार्यक्रम प्रत्यक्ष करायचा कार्यक्रम असतो. गणित स्वतः करायचंय. दुर्गा, फीडबॅक फॉर्म टाक. आत्ताच दुर्गा टाकला, आत्ताच टाकला. हा, तर चॅट मध्ये फीडबॅक फॉर्म आहे, तो सगळ्यांनी भरून घ्या. मुलं जी आहेत आणि शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना पण रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही पण फीडबॅक फॉर्म भरा आणि सगळ्या मुलांनी पण भरा. चॅट मध्ये फीडबॅक फॉर्म टाकलेला आहे, तो भरून घ्या. आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्या. दुर्गा, फीडबॅक फॉर्मची लिंक फेसबुक आणि युट्यूब वर पण टाक, म्हणजे मग मी लाईव्ह बंद करते. आणि जे फेसबुक आणि युट्यूब वर बघतायत त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि हे व्हिडिओज अवेलेबल असतात नंतर बघायला. झूमची जेव्हा आपल्याला रेंज कमी मिळते किंवा झूम सेशन मध्ये सहभागी होता येत नाही, पण याचा सगळा भाग हा सेल्फ स्टडीचा आहे, आपण स्वतः करून शिकण्याचा आहे. त्यामुळे हे व्हिडिओ बघून नंतरही तुम्हाला सगळ्यांना ते करता येणार आहे. थँक्यू. टाकलाय फॉर्म फेसबुक आणि हा, ओके. आता आपण लाईव्ह स्ट्रीमिंग थांबवतो आहोत.